होऊ दे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलो आहे राशेगाव या ठिकाणी आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहे ते किशोर पवार यांनी या ठिकाणी फार असा मोठा अभिनव प्रयोग केला आहे या शेतीमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं पहिलंच वर्ष आहे हे ग्राफ्टिंग टोमॅटो लागवड करायचं. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की या ठिकाणी कोणते कोणते प्रॉब्लेम त्यांना क्रिएट होत होते. किशोर भाऊ नमस्कार. सर्व आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की तुम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम या शेतीमध्ये या ठिकाणी होत होते आणि का हा निर्णय घेतला तुम्ही की ग्राफ्टिंग टोमॅटो लावायचा. सर आमचे 3 ते 4 वर्षे अशीच गेली. टोमॅटो लावायचो, बाणीला आली का सुकून जायचं, खूप त्रास होऊन जायचा. मग काय करावं. मग 1 वर्ष ब्रेक दिला तांबटीला. मग तिथून पुढं तुमच्याकडे आलो, तुम्ही म्हणा ग्राफ्टिंग आम्ही भरतो. तर मग चला म्हटलं भरूया, 10-1 हजार गाडी आपल्यासाठी. तर मग भरलं. तर आम्ही पाण्याचं आणि सर्व खतांचं नियोजन करून, पेपर चांगल्यापैकी खतं बितं करून आणि आपल्या नियोजन पद्धतीनं पाणी मापात देणे आणि जे काम आहे ते रेग्युलर करणे आणि बाकी सर्व व्यवस्थित आम्ही एकदम काळजीपूर्वक काम करतो. आणि बाकीचं काही नाही. आता कॅनोपी आणि मालाची साईज बीज चांगल्यापैकी केलेली त्याच्यामध्ये. आणि या ग्राफ्टिंगचं असं वैशिष्ट्य आहे का, दमाव खूप शेतीमध्ये दमाव नाही लागत. कारण का टायमिंग काम केलं तर खूप चांगल्यापैकी होती. आता रानं विघरला बघा किती विघरसाठी. तर शेतकऱ्यांनी एकदम काळजीपूर्वक कामं केले पाहिजे. पाण्याचं मॅनेजमेंट चांगल्यापैकी केलं पाहिजे. आणि खाली जी जमिनीला जी मुळी जाती आपली विदाऊट ग्राफ्टिंगसाठी याची, तर ती जाऊन नाही दिलेली पाहिजे. ही बघा, ही मुळी एकदम फ्रेशमध्ये दिसते. अशीच मुळी पाहिजे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांनी असंच काम केलं पाहिजे. आणि अजून मला असं एक विचारायचं आहे, बोला ना सर. किती दिवसाचा प्लॉट झाला आपला? हा दिवसाचा 60 दिवसाचा प्लॉट झालेला, योगी 35चा आपला. आणि किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? आम्हाला एकरी सरासरी नाहीतरी 3000 जाळी गेलीच पाहिजे अशी अपेक्षा आहे. 60 टनाच्या आसपास तुम्हाला उत्पन्न. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस प्लॉट चालला तर किती अपेक्षित आहे? तर तिची डबल नाही म्हणली तरी 1000-2000 कॅरेट वाढले पाहिजे. तर असंच कामगती आमची चालली तर आम्ही 100% वाढवू याचं. ठीक आहे, धन्यवाद.